सोलापूर जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात आरपारची लढाई सुरू झाली आहे। पंढरपूर तालुक्यातील तिसंगी ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांच्या विरोधात जागरूक नागरिक संतोष हरिदास शेळके यांनी आमरण उपोषण पुकारले। कोट्यावधींचा निधी हडप करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचं पितळ आता उघडं पडलं असून जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणलेत। या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। तिसंगीच्या सरपंच अनिता प्रदीप लोखंडे आणि ग्रामसेवक अमर वाघमोडे यांनी संगनमत करून 15व्या वित्त आयोगासह इतर विविध योजनांच्या निधीमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप संतोष शेळके यांनी केलाय। जमिनीवर प्रत्यक्षात कोणतीही कामं न करता केवळ कागदावर बनावट ठेकेदार आणि अकुशल व्यक्तींची नावं दाखवून ही प्रचंड रक्कम लाटण्यात आली आहे। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक नाव समोर येत आहे, ते म्हणजे विस्तार अधिकारी अशोक प्रक्षाळे यांचं। प्रक्षाळे हे या भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी अद्याप पाहणी अहवाल सादर केला नसल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे। भ्रष्ट सरपंच अनिता लोखंडे आणि ग्रामसेवक अमर वाघमोडे यांच्यावर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करा। भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे विस्तार अधिकारी अशोक प्रक्षाळे यांना तात्काळ निलंबित करा, या प्रमुख मागण्या करत शेळके यांनी जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा घेतलाय। या प्रकरणात सत्य काय आहे हे उघड होईलच, पण या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होतात। प्रशासकीय अधिकारी तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचारांना अभय का देत आहेत? सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर कारवाई होणार की सामान्य नागरिकांचा हा लढा असाच दुर्लक्षित राहणार, हे ते महत्त्वाचे प्रश्न असून यावेळी तरी प्रशासन या प्रश्नांची उत्तरं देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी संतोष हरिदास शेळके, राहणार तिसंगी, तालुका पंढरपूर। आमच्या तिसंगी ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोग व अन्य निधीतून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची तक्रार मी जिल्हा परिषद सोलापूर येथे केलेली आहे, परंतु त्याचा अहवाल BDO पंढरपूर हे देत नाहीत। प्रत्यक्ष BDO यांनी पाहणी केली असता 15 वित्त आयोगात कोणतेही काम आढळून आलेले नाही, तसा अहवाल त्याने देणे गरजेचे होते। परंतु ग्रामसेवक हा माहिती अधिकारात माहिती मागितली असता 4-5 महिने झाले माहिती देत नाही, ग्रामसभा घेत नाही, याच्याही तक्रारी मी केलेल्या आहेत, तरी त्याचीही दखल घेतलेली नाही। ग्रामसेवक कुठलीही माहिती आम्हाला देत नाही। BDO यांना आम्ही ही केलं असता, सगळं सांगितलं असता, BDO अहवाल पाठवतो म्हणून जिल्हा परिषदला अहवाल पाठवत नाहीत। विस्तार अधिकाऱ्याने जवळजवळ 20 लाख रुपये खाऊन शिना ग्रामसेवक आणि ह्याला सरपंचांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही उपोषणापासून परावृत्त होणार नाही। जवळजवळ 1 कोटीचा भ्रष्टाचार आहे। हा, तिसंगी गावात 15 वित्त आयोग आणि अन्य निधीतून। आता तुमची मागणी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि जेवढी कामं झाली नाहीत त्याचे पैसे त्यांनी माघारी भरावेत आणि ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावं आणि जी चुकीची माहिती दिलेला विस्तार अधिकारी प्रक्षाळे म्हणून आहे त्याला पण निलंबित करण्यात यावे। ही मागणी मान्य कधीपर्यंत होईल अशा अपेक्षा आहे? ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणापासून मी परावृत्त होणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।